नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या माझ्या सर्व स्वामी भक्तांना स्वामीमय शुभेच्छा। तर आहे ना, आजचा जो दिवस असतो गुरुंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो, गुरुंविषयी आदर करण्याचा, गुरूंनी आपल्यासाठी काय केले तर ना एखादं फूल देऊन हॅप्पी गुरुपौर्णिमा म्हणून त्यांना तेवढं जरी म्हटलं तर गुरु आपल्याला अजून छान सल्ले देतात आणि त्यांच्या सल्ल्यानुसार आपल्या ज्या आयुष्यामध्ये वेगळा बदल जो होतो तर तो काही वेगळाच असतो आणि तो आपल्याला अनुभवायला सुद्धा भेटतो। तसंच आजचा गुरुपौर्णिमा म्हणजे माझ्यासाठी गुरुपौर्णिमा स्वामीविषयी काहीही असू देत ते माझ्यासाठी स्पेशलच असतं। जसं की गुरुपौर्णिमा असेल, दत्त जयंती असेल किंवा स्वामी समर्थ महाराजांचं प्रकट दिवस असेल, या सगळ्या ज्या गोष्टी असतात स्वामींविषयीच्या माझ्यासाठी लाख मोलाच्या असतात। कारण की काहीतरी वेगळं करण्याचा नेहमी मी प्रयत्न करत असते, जेणेकरून आपले गुरु आहेत खरं तर त्यांच्या विश्वासावर आपलं जे त्यांनी जे ब्रह्मांड नायक बनवलंय, या ब्रह्मांडामध्ये जेवढं काही आहे त्यांच्या विचारांनुसार किंवा ते जे घडवून आणतात त्यानुसार हे चालत असतं। त्यामुळे गुरुंविषयी आदर करायचा असतो। तो गुरु म्हणजे फक्त स्वामीच का, दत्त गुरुच का नाही, तर तुम्ही ज्या देवाला गुरु मानतात ते देव किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीला गुरु मानत असाल ते, जसं की आपल्याला पहिल्यांदा आपली आई शिकवते ते गुरु, त्यानंतर आपले बाबा असतील, त्यानंतर आपले स्कूलमधील टीचर्स असतील, यानंतर आपण समाजामध्ये वावरतो, अशा बऱ्याच व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात, आपल्याला काही ना काही शिकवून जातात। मी आज गुरुपौर्णिमाचं दिवसभरात म्हणजे सकाळी पहाटे मी 3:15 वाजता उठले होते। खरं तर 2:30चा अलाराम लावला होता, अलारामच वाजला नाही, का प्रॉब्लेम झाला मला माहीत नाही, अलाराम वाजला नाही, तो बंद झाला आणि मग मनाने जेव्हा 3 वाजता जाग आली तेव्हा मग उठून तिथून पुढे मी आवरायला घेतलं। उंबरठ्यावरचं हळदीचं लेपन, तुळशीपूजन, त्यानंतर देवपूजा, या सगळ्या गोष्टी आणि परत त्यानंतर सारामृताचं वाचन करायचं होतं। तर बघा, प्रेझेंट टेन्स, फ्युचर टेन्स अँड पास्ट टेन्स, तर आपल्या 3 अध्याय वाचले तर आपल्या प्रत्येक काळातला एक एक असतो। तसं तर सगळ्या वाचले तरी चाललं असतं, पण मला तेवढा वेळ नव्हता, त्यानंतर मला वेदिकाचा टिफिनसुद्धा बनवायचा होता, म्हणून या सगळ्या गोष्टी मी केल्या। काही गोष्टी अशा असतात की मुलांना सांगायची गरज लागत नाही, आपण जसं करतो ना तसं ते करतात। आता बघा, मी याला सांगितलं नाही, आधी दिदीने नमस्कार केला, लगेच हा हे आला आणि ह्याने लगेच येऊन नमस्कार केला, परत दिदीने डबल नमस्कार केला। असं असतं, म्हणजे आपण जसं करतो बघतो तसंच आपली मुलंसुद्धा आपल्यासारखं करतात आणि हेच मला पाहिजे आहे, माझी मुलंसुद्धा अशीच असावीत। आणि बघा, गुरुपौर्णिमेच्या यांनासुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा। हे लहान आहेत पण यांच्याकडून सुद्धा खूप काही शिकायला भेटतं बरं का। थँक्यू बाळा, तुला पण गुरुपौर्णिमेच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। तर ना आता मी इथून पुढे ना सकाळचं रुटीन शेअर करते। तर ना मी सकाळी सगळ्यात अगोदर उठून आंघोळ वगैरे केली, बाहेरचं झाडून वगैरे सगळं काढलं, त्यानंतर आहे ना देवपूजा घरातली केली, नंतर तुळशीपूजन केली, नंतर सूर्यदेवाला पाणी अर्पण केलं आणि बघा सकाळचं वातावरण कसं आहे, ढगं भरल्यात, अंधार पडलेलं होतं, आता उजडायला लागले, असं काहीसं आहे आणि छान वाटते। हळदीचं लेपन, तुळशीपूजन आणि आज आपल्याला गुरुविषयी म्हणून या श्री स्वामी समर्थ अशी रांगोळी काढली, उंबरठ्यावरील हळदीचं लेपन आणि सकाळ सकाळी हे केलं ना, एवढं भारी वाटत होतं ना, एकदम प्रसन्नता। त्यात गुरुपौर्णिमा आहे, आपल्या कुलदेवीला सुद्धा मानतो आपण, गुरुपौर्णिमेला कुलस्वामिनीची पूजा वगैरे करत असतो आणि बघा नेचर एकदम छान वाटतंय आणि मी तेवढंच कॅप्चर करून घेतलं। मला तर आहे ना कधी उरकलं असं झालं तर आहे ना, म्हटलं आता स्वामींना अभिषेक घातला, देवपूजा सगळी झाली, आता स्वामींची पूजा मांडायची आहे स्पेशल। तर आहे ना छान असं स्वामींचा अभिषेक झाला, दूध, गुलाबजल, त्यासोबत पाणी, असं काही स्वामींचा अभिषेक केला। स्वामींना परत स्वच्छ वस्त्रांनी पुसून घेतलं, कोरडं केलं आणि त्यानंतर स्वामींना मी आसन दिलं, नवीन स्वामींची वस्त्र होती ती घालून घेतली स्वामींना आणि मग स्वामी छान दिसत होते आणि ते मणी वगैरे जे काही आहेत ना वस्त्रांना, ते काही आधी नव्हते, ते मी भरवलेत, मी बसवलेत आणि छान वाटतं आपण काहीतरी केलं ना, एकदम भारी। आणि पहिलं नवीन देवघर आहे आणि देवघरासमोर ही पूजा एकदम भारी वाटत होतं। तर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम महालक्ष्मी नमो नमः, ओम विष्णुप्रियाये नमो नमः, ओम धनप्रदाये नमो नमः, ओम विश्वजनन्ये नमो नमः। हे मंत्र म्हणून माझ्या सकाळच्या दिवसाची सुरुवात होती तुळशी माताला मी नमस्कार करताना।
त्यानंतर ओम सूर्य देवाय नमः असं म्हणत आता श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर महाराजांना छान असे वस्त्र घालून घेतले, फोटोला हार वगैरे मी रात्रीच बनवून ठेवला होता देवघरात. मस्त रांगोळीला सुद्धा आता पुरेपूर जागा पुरते. मला आधीच असंच वाटायचं की देवघरात सगळे रांगोळी वगैरे सगळे टापटीप असावी, पण आता ते होतं एकदम भारी वाटते. आणि ही कवड्यांची पूजा असती आणि आपले देवबाप्पा बघा असे दिसत आहेत. आता देवघरासाठी मी येणार नवीन वस्त्र मागवलेले, एकदम छान आलेत आणि एकदम मला आवडले. 3 आले, एक पाटावरती ठेवलं, एक देवघरात ठेवलं, एक तसं शिल्लक आहे, कधीतरी उपयोगी येईल. आपले देवबाप्पा खरंच खूप छान दिसतात. तुम्ही कशी गुरुपौर्णिमा साजरी केली नक्की कमेंट करा. आता माझं असं प्लॅन आहे की स्वामींच्या मठात जायचं, जाणं होतंय की नाही बघूयात, पण प्लॅन चालला आहे जायचं. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. माझे कुलगुरू माझे स्वामी समर्थ महाराज. आपल्यासारख्या स्वामी भक्तांना दिवाळीपेक्षा कमी नसतो हा दिवस, दिवाळीसारखाच असतो. आणि म्हणूनच आपलं देवघरसुद्धा छान सजवलं आहे आणि छान दिसतंय सगळं. स्वामींचा दिवस आहे, आपल्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आपल्याला खूप काही शिकायला भेटतं आणि म्हणूनच गुरूंना आपण नमस्कार करायचा. एक गुलाबाचं फूल त्यांच्या चरणांशी अर्पण करून त्यांना नमस्कार करायचा आणि म्हणायचं माझे गुरु मला जे काही देतील, जे काही शिकवतील, त्यांच्या सल्ल्यानुसार माझा मार्ग चांगला चाललेला आहे आणि त्यांचं जे काही मला ज्ञान भेटतं आहे ते माझ्या जीवनामध्ये खरंच खूप जास्त उपयुक्त आहे. आता ही सुपारी आहे, श्री गणेशाय नमः म्हटल्याशिवाय आपण कुठलंच कार्य पूर्ण करत नाही. त्याच्यामुळं सुपारी ठेवून श्री गणेशाय नमः म्हणून तिथून पुढे माझ्या पूजेची सुरुवात होते. आणि छान असे हाताने रांगोळी काढली. आवडली आहे का सांगा. हाताने काढली आहे. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आणि चला तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या पुन्हा एकदा मंगलमय शुभेच्छा. सकाळचं वातावरण एकदम छान आहे आणि आता मला वाचायचं आहे श्री स्वामी चरित्र सारामृत. तर आहे ना बघूयात आता काय होतं आहे, वाचन करून घेते आणि यानंतर मग बघूयात आता. तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात किंवा कुठल्या लोकेशनपर्यंत पोहोचला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटत राहूया तशाच नवनवीन कंटेंटसोबत, नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.